ठिकाणी आज अप्पर विभागीय आयुक्त मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की अतुलजी चव्हाण जे सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता आहे यांची तात्काळ या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी बदली करण्यात यावी। कारण त्यांची पत्नी अनुराधाताई चव्हाण हे फुलंब्री तालुक्याचे विद्यमान आमदार आहे। इथं पत्नी आमदार असताना पतीला देखील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती देणं हे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना शोभत नाही। पत्नी राजकीय पक्षाचं काम करत असताना पती पैसे वाटण्याचं काम या ठिकाणी निवडणुकीत करतो आणि सामान्य लोकांनी आवाज उचलला तर त्याला मारण्याच्या धमक्या देण्याचं काम हे अतुल चव्हाण करत आहे। यांची तात्काळ बदली करून आणि सन्माननीय अंबादासजी दानवे यांनी 2 महिन्यापूर्वी स्कॅनर घोटाळा झाला म्हणून पत्रकार माध्यमांशी बोलताना सांगितलं, मात्र त्यानंतर त्याच्यावर ब्र शब्द देखील काढला नाही। अतुल चव्हाण यांनी 4 आठवड्यामध्ये उत्तर देऊ म्हणून सांगितलं। सामान्य प्रशासन विभागाने यावर कुठलेही उत्तर जनतेसमोर मीडियासमोर मीडियाच्या बांधवांना दिलेलं नाही। या चौकशीचं काय झालं, हे 250 कोटी कोणाच्या खिशात गेले, आरोप कोणी केले, पैसे कोणी खाल्ले आणि पैसे गेले कुठं, याचा देखील संभ्रम आम्हाला आहे। म्हणून सन्माननीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, राज्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब यांना निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की 250 कोटी स्कॅनर QR घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अन्यथा पुढच्या 8 दिवसामध्ये पूर्ण पुराव्यानिशी या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय जे श्रीकांत साहेब यांच्या कार्यालयासमोर पूर्ण पुरावे घेऊन या ठिकाणी आम्ही बसणार आहोत आणि पुराव्याच्या रद्दीची या ठिकाणी होळी या ठिकाणी करणार आहोत।